नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव, ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, पितृपक्षांच्या 15 दिवसात अवश्य पाळावे हे 8 नियम। पितृपक्षाच्या 15व्या दिवसांमध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत। पितृपक्षांमध्ये काही गोष्टी खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे। यासोबतच पितृपक्षांमध्ये जर काही गोष्टी आपण खरेदी केल्या तर त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो। मग आपल्याला दुःख, अडचणी, संकट यांना समोर जावं लागते। म्हणून पितृपक्षांचे नियम काय आहेत, कुठल्या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे, कुठल्या चुका आपल्या हातून होऊ नये, ही सगळी अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर मित्रांनो बघा, पितृपक्ष हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे आणि गणपती बाप्पा आता संपले की लगेच दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होत असतो। आपल्या महाराष्ट्रामध्ये पितृपक्ष पितृपंधरवड्याला खूप महत्त्व आहे। पितृपक्षांमध्ये खूप गोष्टी करणं हे निश्चित मानलं जाते, म्हणजे त्या करू नये असं म्हटलं जाते। यासोबतच काही गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे, काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या असतात पितृपक्षांच्या। तर ह्या काळामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं असते। पूर्वजांचा आत्म्याला शांती मिळावी म्हणून वेगवेगळे विधी, श्राद्ध, तिथी अमुक एक तिथीला केले जातात। पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी हे 15 दिवस खूप विशेष मानले जातात आणि म्हणून याला पितृपक्ष म्हणतात। पितृपक्षांमध्ये पितू हे या पृथ्वी तलावर कावड्यांच्या स्वरूपामध्ये किंवा इतर कुठल्या प्राण्यांच्या स्वरूपामध्ये कुठल्या न कुठल्या रूपामध्ये ते आपल्यापर्यंत येत असतात। म्हणून या 15 दिवसांमध्ये आपल्याला काही नियमाचं पालन करायचं आहे, काही चूक होणार नाही न याची काळजी घ्यायची आहे। तुम्ही खूप देव करता, पण जर तुम्ही पितरांचे स्मरण करणं, पितरांची पूजापाठ करणं विसरत असाल तर त्या देवपूजा काही अर्थ नाही आहे। म्हणून लक्षात ठेवा, वर्षभर आपण पितरांची सेवा खरंच करत नाही। मी दर अमावस्या पौर्णिमा तिथीला तुम्हाला सांगत असते की पितरांना आपल्याला या ठिकाणी दिवा लावायचा असतो, पितरांसाठी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावतो वगैरे। अमुक एक तिथीला आपल्याला पितरांचे स्मरण करायचं असते, कारण पितृ त्यांच्यामुळे आज आपण आहोत, कळालं? म्हणून ते नसते तर आपण आज काही नसतो। म्हणून आपल्याला त्यांचे स्मरण करायचं असते आणि आपल्याला त्यांना आठवण करून द्यायची असते की तुम्ही आमच्यासाठी जे काही केलेलं आहे त्याचं आम्हाला उपकार आहेत, म्हणून आपल्याला त्याची आठवण करायची असते। त्यांचे उपकार फेडण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात आणि असं जर आपण केलं तरच ते आपल्यावर खुश होतात, आपल्यावर प्रसन्न होतात आणि मग आपल्याला आयुष्यामध्ये अडचण येत नाही। तुमच्या घरामध्ये सतत भांडणं, कटकटी होत असतील, मुलं अभ्यासात हुशार नसतील, अजिबात हट्टीपणा, चिडचिडपणा ते खूप करत असतील, अजिबात ऐकत नसतील, घरामध्ये कुठल्याही ज्या सर्वसामान्य चुका नेहमी होत असतात न, तर त्याच्या मागे पितृदोष हे सगळ्यात मोठं कारण असते। बघा, आपल्याला सगळ्या सामान्य माणसांना इच्छा असते की आपले जे पूर्वज आहेत, आपले जे होऊन गेलेले आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळावा असं आपल्याला वाटत असते। तर जसं आपण त्यांच्या प्रॉपर्टीचे हिस्सेदार असतो, त्याचप्रमाणे आपले पितरांनी जे काही आधी चुका केलेल्या आहेत, जे काही त्यांनी दोष पाप केलेले आहेत, त्यांचेसुद्धा त्या दोषांचे सुद्धा आपण कुठे न कुठे ते दोष आपल्याला लागलेले असतात, त्या दोषांचे सुद्धा आपण कुठेतरी धारक झालेलो असतं। म्हणून ते घालवण्यासाठी त्यालाच पितृदोष म्हणतात। आपल्याला काय वाटते की आपण पण पूर्वजन्मीमध्ये काही पाप केलेले असतील, ते तर झालं, पण आपल्या पितरांचे जे काही दोष वगैरे असतात, पाप,
त्यांच्याकडून झालेले असतात तर ते दोष आपल्याला लागलेले असतात. म्हणून ते घालवण्यासाठी आपल्याला पितृपक्षांमध्ये काही गोष्टीची काळजी घ्यायची आहे. पितृपक्ष जे आहे तर ते येत्या 18 सप्टेंबरपासून सुरू होते आणि 2 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या आहे. तर या 15 दिवसांच्या काळामध्ये कुठली काळजी घ्यायची की जेणेकरून पितृ आपल्यावर प्रसन्न होतील? तर सगळ्यात पहिले म्हणजे काही वस्तू खरेदी करणं या काळामध्ये हिताच मानलं जात नाही. दुसरीकडे काही वस्तू खरेदी करणं अतिशय भाग्याचं ठरू शकते. तर पितरांच्या शांतीसाठी त्यांच्या मोक्षासाठी तुम्ही या पितृपक्षांमध्ये तुम्हाला गाईला, कुत्र्याला, कावड्याला, तुम्हाला जे पण काही मुख्य जनावर आहेत त्यांना तुम्हाला खायला घालायचं आहे. आता गाईला तर गोठ्यात जाऊन आपण खाऊ घालू शकतो. कुत्रे तर आपल्याला भरपूर दिसतात. त्यानंतर तुम्ही बघा, मुंग्यासाठी तुम्ही कोपऱ्यांमध्ये साखर ठेवा, पीठ ठेवा. जे काही प्राणी असतील, जे काही तुम्हाला दिसतील दारात आले तर त्यांना अजिबात हुसकवू नका. त्यांना काहीतरी तुमच्या घरामध्ये जे असेल तर ते तुम्ही खायला द्या. त्यानंतर बघा, पितृपक्षांच्या ह्या काळामध्ये तुम्हाला दान करायचं आहे. दानाला खूप महत्त्व आहे. म्हणजे तुमच्या यथाशक्तीने तुम्ही अन्नदान, वस्त्रदान, काहीही दान करा, पण गरजूंना तुम्ही नक्की दान करा. दानामुळे आपले पितृ खूप प्रसन्न होत असतात. पितरांचे स्मरण करून तुम्हाला कुठली पण वस्तू दान करायची आहे. तसंच या काळामध्ये बघा, तुम्ही लक्षात ठेवा, पितृपक्षांमध्ये तुम्हाला शुभ कार्य करायचं नाही आहे. म्हणजे बघा, लग्न, त्यानंतर मुंडन, त्यानंतर घराचं काही घरभरणी, वास्तुशांती वगैरे जे आपण शुभ कार्य म्हणतो ते या काळामध्ये करायचं नाही. ते कारण अशुभ मानलं जाते. तुम्ही बघा काय करू शकतात, तर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकतात. पितृपक्षांमध्ये तुम्ही नवीन घर, प्लॉट, फ्लॅट, नवीन कार वगैरे ह्या गोष्टी खरेदी करू शकतात. कारण हे खरेदी केल्यामुळे आपले जे पूर्वज आहेत ते आपल्या प्रगतीवर प्रसन्न होतात. तर त्यामुळे या वस्तू तुम्ही खरेदी करू शकतात. पण नवीन कपडे किंवा कारण या काळामध्ये आपण वस्त्रदान करत असतो. नवीन कपडे वगैरे घेणे या काळामध्ये अशुभ मानलं जाते. किंवा शुभ कार्य जे मी तुम्हाला सांगितले, लग्न वगैरे अशा शुभ गोष्टी आपल्याला करायचे नाही आहे. या पितृपक्षांमध्ये कांदा, लसूण शक्यतो खाल्लं जात नाही. पण हा नियम काही लोक पाळत नाही. पण त्यातल्या त्यात मांसाहार तर अजिबात करू नये. बघा, हा काळ अत्यंत आपल्या पितरांचा असतो. तुम्ही असं समजा की ह्या पितृपक्षांमध्ये पितू पृथ्वी तलावर येऊन स्थिरावत, जसे की गणपती बाप्पा येतात तसेच पित्र येतात. म्हणून यांच्या स्मरणासाठी हा काळ आपण राखून ठेवायचा आहे. बघा, मांसाहार करू नये, कुठल्याही प्रकारे व्यसनीपणा वगैरे करू नये, खोटं बोलू नये. पितृपक्षांचा काळ हा आपल्या पूर्वजांना स्मरण करायचा आहे, जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे. तरच ते आपल्याला आनंद ठेवू शकतात. आणि त्यांच्या मोक्षासाठी, त्यांच्या शांतीसाठी आपण बरीच कामं करत असतो. त्यांचे प्रसन्नतेसाठी आपण दान, ध्यान वगैरे करत असतो. हा जो पितृपक्षांचा काळ आहे न, पितृपक्षांचा तो फक्त आणि फक्त पितरांचा आहे. पित्र आणि फक्त पितरांची आठवण करायची, त्यांची आत्म्याला शांती मिळावी म्हणून विविध प्रकारचे विधी, तिथी, श्राद्ध असे कार्यक्रम ह्या काळामध्ये केले जातात. बघा, श्राद्धामध्ये श्राद्ध विधी तर असतातच, पण आपण खूप गोष्टी श्राद्धामध्ये करतो. यामध्ये गाईला गूळ, गाईला पोळी, गाईला गवत घालणं, कुत्र्याला अन्नदान करणं, आपल्या इतर काही लोकांना अन्नदान करणं. यासोबतच आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की पितृपक्षांच्या ह्या काळामध्ये झाडाची फांदी तोडणं, कापणं ह्या देखील महत्त्वाचा नियम आहे, जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. कारण ह्या काळामध्ये कोणत्याही प्रकाराचे तुम्ही जर झाड तोडली, फांदी कापलीत तर तुमच्या आयुष्यातून पैशांचा झरा झुकून जाईल, असं पितृपुराणामध्ये सांगण्यात आलं आहे. तर हे होते पितृपक्षांचे नियम. तर मित्रांनो, पितृपक्षांच्या काळामध्ये या नियमाची पूर्ण काळजी नक्की घ्या.
तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना चॅनल सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम गण गण गणपते नमः. ओम गण गण गणपते नमः.